नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. सई मॅडम नमस्कार. आठवतंय ना मागच्या वेळेस बायकोची लईच आठवण येत होती म्हणून अर्ज घेऊन गेलो होतो बॉसकडे. आठवतंय ना? गेस हा ना बरं कुठं आलो असेल. माझ्या नल्लीकडे आलो या. नल्ली बायकोचं नाव आहे माझ्या नल्ली. तिच्याकडे आलोय. 3 दिवस सुट्टी दिली बरं का बॉसनं. वा 3 दिवस म्हणजे आता नुसता धिंगाणाच आहे. तुम्हाला सांगतो तिचा बाप आहे की नाही नुसतं पडलेलं असते खाटो. मोतीबिंदू झालेला आहे त्याला. कानातलं मशीन तर कवाच बंद पडलेलं आहे. त्याच्यामुळं मग प्रायव्हसी आहे. 3 दिवस म्हणजे मी माझी नल्ली आणि धिंगाणा. मला खरंच राहावं झालंय आता. सरप्राईज देतो तिला. आलो असाच. पण तुमच्या खडूस बॉसने तुम्हाला सुट्टी दिली होय? घेतली या. बॉसला म्हणलं बायकोची लय आठवण येते या. सुट्टी पाहिजे. तसं सोडलंय का नाही त्यानं. पळत गेलो गाडी पकडली डायरेक्ट इकडे आलो या. कपडे बी नाही ते बदलली. अहो कापड तरी बदलायची. कशाला बदलायची म्हणजे आता इथे येऊन काढायची जायची. काढायची म्हणजे आता हे आलो काय कपडे बिडे बदलणार नाही तेव्हा मी. असू दे बदलाय नको हे कपडे. माहिती बरं झालं आले तुम्ही. नल्ले 3 दिवसाची सुट्टी घेतली या. 3 दिवस फक्त तू मी आणि धिंगाणा. मी नाही काय केलं तात्या. मी नाही उठलं. मस्ती केली. मस्ती आली तुला. मस्ती केली. मी करू का मस्ती आता? नाही करू का मस्ती? मी करू का मस्ती? खरंच उठणार नाही ती ना तात्या? नाही उठणार. तात्याने औषध घेतले. ती औषधाची गुंगी चढते ना डायरेक्ट सकाळची सुट्टी. भारीच माझ्या सांग. फिर मग नेक काम में दूरी क्यों? चलो की फिर. नहीं अभी नहीं. अभी करो इंतजार. काय नाही अभी अभीच का? मग जाओ पहिले पाव भी धोको आओ. आंघोळ पांघोळ करको आओ. नल्ले लई मिस केलं का तुला महिनाभर? मी काय कमी मिस केलंय का तुम्हासने? मी तर सुकलोय पार तुझ्या आठवणीनं. दिसते गाल केवढे खोल झाले ते. थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी जेवायला करते. काहीतरी वय नवरा आला 1 महिन्यानं काहीतरी करणार आहे वय. नल्ली स्पेशल जेवण पाहिजे. गरम ज्वारीची भाकरी, बेसनाचं पिठलं, भरलं वांग, शेंगदाण्याची चटणी, कुरकुरीत कुरवड्या ह्याचा आणि बायकोला जवळ ख्याचा. मस्ती केली. आता माझी मस्ती बघ मग. आता मी करू का मस्ती केली. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. असं धरणार मी. तू तिकडून धरायचं. तू तिकडून जवळ तिकडे. ह्या बांगड्यांची किनकिन ऐकायला लय हसूसलो होतो ग महिनाभर. चल की बांगड्यांचा आवाज करू. अशी वाजवणार आहे मी अशीच वाजवते. बांगडी अशी वाजवते. अशीच वाजवते. दाखवतो कशी वाजवते ती. मेरे हाथों में नो चूड़ियां जरा ठहरो सजन मजबूरी. झोपले ती नल्ले. हे काय आणि नवीन तुमचं? काय मी इकडून पुढे येणार तर तिकडून पुढे यायचं नाही.
याच नाही नल्ले याच थांबा मला बस बघ इथे दादा अरे येडी झाली का जिवंत आहे ना मी दादा जिवंत आहे पण आजारी आहे कशी आहेस ग बरी आहे आई ना पोर आता काळजी नाही करायची आहे आता आली ना आता काळजी नाही करायची आता मी आहे दादा बरं डॉक्टर पण आले काय झालं व डॉक्टर नाही ते आत्या जावई बापू आहे तिथे तुझे नमस्कार जावई बापू आले नमस्कार कसे बरे आहे ना हो जावई बापू जावई बापू तात्या कधी कधी आले जावई आता जावई बापू आता चालू आहे ती नल्लीची लय तुम्हाला बघायला आलोय बरं वाटणं झालंय ना तुम्हाला त्या बघायला आलोय अरे आता सगळे इकडे घरात आले मला बरं वाटतंय बरं वाटतंय तुम्हाला मग चला फिरून येऊया चला एवढं मी बरं नाही वाटत आहे रे तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय काय झालं काय ना कवडा पोरगाय कमरेवर घेतला आणि फिरायला घेऊन गेलो तर काय हो बोलाल जावा की जीभ लावली टाल्याला लावली जावा की बरं वाटेल त्यास घेऊन जावा तुम्ही जावा की फिराय काय बाय आता कुठं घेऊन जायचं त्याला दादा आजचा दिवस आराम कर उद्या आपण जाऊ डोंगरावर ते कारकुंडे वैदू आहे ना तू आपला कारकुंडे वैदू हाताला असला गुण एका दिवसात टाना उडा मारायला लागशील तू दादा हाय का आता अरे उठता येत नाही मला टाना उड्या कधी मारू नाही बघा तसं नाही दादा तू उठू नको मी हाय हे जावय बापू आणि मोर कुणासाठी ते जातील ना तू दादा आम्ही येऊ तुमच्या मी कुठं कशाला जायचं म्हणजे मी कुठं जायचे यांना घेऊन जायचं डोंगरावर वरती आई माका भूक लागली हा पोटात कावळे ओरडतात गो माका जेवू दे ना गो आई माका भूक लागली हा अरे अगे बाई आई हे बघ भाऊजींनी चॉकलेट आणला माझ्यासाठी आणला अगे बाई किती चांगले होत ना भाऊजी तुझी पाहिजे माझ्यासाठी आणलं हा ना तुला टाकल्या भाऊजी मला तिची पाहिजे खाऊ दे नाही तू का मी माझ्या पोटात कावळे ओरडतात माका भूक लागली कळणार नाही काय अरे मालवणी भाषा एवढी गिळली भूक भागली नाही का तुझी खा बेटा खा चॉकलेट दोघांनी वाटून का तिला तेवढं अर्ध दे थोडंसं हे बघ पोरं आहे ते भूक लागली हे बांगडे पण आणले हो ऐकी लहान पोरांनी बांगड्यावर खेळायचं नसतं तसं माका आणले हो अगं लहान भारी असं अगं तुझी नको हिजी पाहिजे भाऊजी कसले भारी असं फुल 2 मिनिटं इकडे या 2 मिनिटं अहो आत्या काय चाललंय ही कशी काय आली इकडं किती दिवस चाललो होतं आत्याचं का तात्याला बघायला यायचं आहे म्हणून मग ते आता आले त्याला मी काय करू ते काही सांगून आली होय मला कवा जाणार आहे ती आले तर महिनाभर थांबल मला काय माहिती आत्या आहे ती म्हणले मी तुझ्यासाठी 3 दिवस सुट्टी घेऊन आलोय ग मला तू पाहिजे तोंड नका ना पाडू तुम्ही मला तू पाहिजे तुम्ही तोंड नका पाडू कसं बस आलोय काय चाललंय पुसूर करताय घरात पाहुणे रावळे आले बघायला दिसत नाही का हिसकावले मी तुला हा मामा ही पोरं मोठी होत आहेत बापूस खाटल्यावर झोपलाय तुझी एवढी घाई कुतीला आली पाहुणे रावळे 4 दिवस असतात नवरा असतो ना आयुष्यभर मग तवा करायचं पाहिजे हे बघ असं नाही कर
18 जणांचं खटलं होतं आमचं, तरी पण 2 पोरं झालेत आम्हाला. या कानाचं त्या कानाला कळू पण दिलं नाही आम्ही कधी. नेमक्या येळी नेमक्या जागेवर नेमकी गोष्ट ध्यानात ठेवायचं, असं सूत्र असतं बाळा संसाराचं. हा आता आता रडायचं नाही, रडायचं कुठं रडायचं नाही. हा चल चला आवरा पटपट झोपाय. ए उठा ना फाटा उठायचंय. चला झोपा पटकन, अंथरून टाका. कशाला उठायचंय पाटाचं? काय नाही ते म्हटलं ना सकाळी डोंगरावर जायचंय दादाला घेऊन वैदुकडं, म्हणून त्याची तयारी करायची. कसली तयारी करायची? कसली? बरं जावई बापू बरं झालं आला तुम्ही. सकाळी टेम्पो बुक करून या तिकडे जाऊन. मी मग आणि पुन जावे बापू ही एवढी यादी घ्या आणि याच्यात ज्या वस्तू त्या बाजारात घेऊन या. तेवढं ही पण मी चालायचं होय? हवं जावई बापू कसं सासर आहे तुमचं कसं? नाही मला ती कसं फक्त आलो तुम्ही ह्याच्यासाठी. नाही ते तेवढे ते वाचा काय आहे का. आणि ए बाबे सगळं ऐकून घे, काय कमी जास्त पडलं वाचा तुम्ही, मला सामान काढून. पिवळा धोतरा, रान तुळस, वासन तेल, नारळाच्या 11 करवंट्या, कडुलिंबाचा पाला, कार्टुली, अश्वगंधा, निलगिरी, कपाळावर पांढरा डाग असलेल्या म्हशीचं दूध. हे सगळं मी आणायचे. हो मग तुम्ही आणायचं मग कुणी आणायचं? अहो पण मला नाही माहिती म्हणजे ही काय काय कुठं मिळतं कशाचं काय मला माहित नाही तसं काय. हे काय वासन तेल कार्टुली कशाला पाहिजे ते? ही 2 कार्टुली घेऊन जावा की तुम्ही. जावय बापू तुम्ही तर आता हवं बाजारात गेले कुणाला विचारले कुणी पण सांगाल कुठं मिळतं ते. आणि ते काय डोंगरावर ना आता लगेच येणार आपण. उद्या जाणार, उद्या रात्री तिथं जागरण होणार, परवा येणार सकाळी आपण. उद्या तिथंच राहायची होय? मग आणि मग मी तुम्हाला सोडतो माघारी येतो मग. हो काय तुम्ही सामान आणायला जा तुम्ही. आणि बरं ते जाऊ दे, आपल्या गावात आहे का ग ते पांढरा डाग असलेली म्हस आहे? मी आता कवाच नाही बघितली. बया ती पण शोधायला लागल. अगं तू वैद्य आहे ना, दुधावर न ओळखतो ग डाग पांढरा होता की नाही. तो हो तो वैद्य आहे का नाही, सॉलिड आहे. मांग मी त्याला एकदा हात दाखवला होता ना, मला म्हणाला चुना खातोस काय म्हणून. काय गरज आहे हात दाखवायची? अरे यांच्या तोंडाकडे बघितलं तरी कळते चुना लावणारा माणूस आहे ती. ऐका ना आत्या, आत्या तुम्ही कशाला त्या बाबा बिबाच्या नादाला लागताय तुम्ही? म्हणजे ती नाही ती बाबा काय करत, येडी असते ती बाबा. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचा, शानी माणसं आहे का नाही आपण? डॉक्टरनं सांगितलं की नाही आराम करायला, ह्याने आराम करू द्या. आणि ते डॉक्टर बिक्टर त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आमचा वैद्य तोच बरा करेल या माणसाला, तोच बरा करील. उठा चला सगळी झोपा, सकाळी लवकर उठायचंय पहाटे पहाटे, संध्याकाळचं आपलं जागरण होणार आहे. चला पटकन झोपून घ्या. जावई बापू इकडे या, तुम्ही कुठे जाता वा? इकडे या. झोपाय जाऊ दे की उशीर झालाय ना लय. नाही ताई बरोबर झोपूचा. बरं तू झोप एक काम. अरे तसं नसतं झोपायचं. अरे ऐका जावई बाबू थांबा. तू ती आतमध्ये जाऊन झोपा खोली. जावई बाबू तुम्ही माझ्या बाजूला झोपा. काय काय आपण बापी झोपूया ना. आणि हे वसाड्या तू त्या साईडला झोपा. याला तांगा टाकून झोपायची सवय आहे माझ्यावर. मला पण टांगा टाकायचं. तुम्हाला पण? मला पण टाकायचंय. मग माझ्यावर टाका ना, काय हरकत नाही. नाहीतरी एरवी तुम्हाला काय सांगू, हा इकडनं तांगा टाकतो आणि हा इकडनं टाकतो का नाही सांगायला नको त्यांना काय आपल्या घरात गोष्ट काय. चला 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 झोपून घ्या पटकन. बाय सकाळी उठायचं लवकर. मी ताईच्या बाजूला ए दत्त्या चल मग ताईच्या बाजूला झोपूचा. ताई चल घेऊन जा सगळं. ताई चल 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 झोपून घ्या पटकन. नल्ले या तुम्ही मंदिर झोपा. झोपा म्हणते लवकर सकाळी उठायचं. झोपरे तिकडे या साईडला. पोपट ठेव. नल्ले ये की इकडे जरा. ये की नल्ले सुट्टी काढून तुला भेटायला आलोय ना. काय जाता नाही येण्याची. आणि इथं लगा 2 दिवस डोंगर उपासण्यापेक्षा तिकडे फायलींचा डोंगर मोकळा करीन मी. जातो. तोंड नका पाडू तुम्ही.
तुम्ही कुठं जाणार एवढ्या रातच्याला आणि काय झोपणार कुठं पण तुला काय करायचे झोपणार कुठं झोपेन एसटी स्टँडवर अहो, इथंच पक्की इथं या चुन्याच्या हाडक्याच्या अंगावर पाय टाकण्यापेक्षा तिथं तिथं त्या बेंचवर पाय टाकून झोपी. असं नका ना करू तोड नका ना पाडू रडून जाऊ नका पण नाले आले नीट जावा काळजी घे.